एखादी घटना घडून जाते, त्या घटनेचे चांगले वाईट परिणामांचे पडसाद खूप काळ आपल्या अंतःकरणावर उमटत राहतात, मनामध्ये ती घटना घर करून राहते. आपण उदाहरणानं बघू. शाळेमध्ये आपल्या मित्राबरोबर भांडण होतं, ते भांडण विकोपाला जातं. विकोपाला गेलं की माणसं म्हणतात, अरे तो, आपण म्हणतो आता याच्याशी आयुष्यभर तोंड बघायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही. पुढं मग ते आपण त्या आपला मित्र दोघंही कॉलेजमध्ये जातो, महाविद्यालयात, तिथंही आपलं शत्रुत्व तसंच राहतं. तिथून दोघीकडे जातो, पुढे नोकरी, पुन्हा त्याचं नाव निघालं की आपल्याला त्रास होतो. त्याचं थोबाड बघायचं नाही, मला त्याचं तोंड बघायचं नाही, त्याचं नाव मला घ्यायचं नाही, त्याचा माझा काही संबंध नाही. असं करत करत 25-30 वर्ष होतात. 25-30 वर्षानंतर आपण कुठेतरी नोकरीला, तो कुठे नोकरीला आहे, मध्ये काही गाठ नाही, भेट नाही, संबंध नाही, तो आपल्याला विसरलेला, आपण त्याला विसरलेलो. 25-30 वर्षानंतर कुठेतरी परदेशामध्ये कुठल्या तरी एका चौकामध्ये अचानकपणाने तो समोर येतो आणि मग त्याला बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एकदम भावना निर्माण होते. आपण त्याला भेटतो आणि भेटल्यानंतर जेव्हा आपण एकमेकांशी बोलायला लागतो तेव्हा आपण काय म्हणतो, काय गाढव होतो ना आपण, क्षुल्लक कारणाकरता भांडलो, पण हा गाढवपणा त्या काळामध्ये कळाला नाही. काय गाढव होतो आपण, किती क्षुल्लक कारणाकरता भांडलो, किती ते भांडण ताणलं आपण. जाऊ दे, झालं गेलं, विसरून जावं, आपल्याला त्या वेळेला पटलं नाही. किती लहान होतो आपण. घडलेल्या घटनेच्या वर जाऊन जेव्हा आपण घटना बघायला लागतो ना, तेव्हा त्या घटनेतल्या सुखदुःखाच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये ज्या समानतेच्या भावनिर्मितीचा क्षण निर्माण होतो, तिथं धैर्य राहत असतं. धैर्याचा विचार कुठे आहे लक्षात घ्या. घटना घडून गेल्यानंतर आपण घटनेत राहून घटनेचा विचार केला की घटना दुःखात्मक वाटणार, सुखात्मक वाटणार. पण घटनेच्या आत न राहता घटनेच्या वर जाऊन जेव्हा आपण बघायला लागतो, ज्याला आपण प्रगल्भता असं म्हणतो, प्रगल्भता, त्याला अलीकडच्या मराठीमध्ये त्याला मॅच्युरिटी असं म्हणतात, मॅच्युरिटी म्हणतात. ही मॅच्युरिटी ज्या वेळेला येते आणि ज्या वेळेला त्या प्रगल्भतेतून आपण घटनेच्या वर जाऊन घटनेचं अवलोकन करायला लागतो ना, तेव्हा त्या घटनेतल्या सुखदुःखाकडे ज्या तटस्थतेनं आपल्याला बघता येतं, ती तटस्थता ज्या गुणांनी येते त्याला धैर्य असं म्हणतात. मी धैर्य घेतलं, पृथ्वीकडून घेतलं. त्यांनी सांगितलं पृथ्वीकडून मी हे धैर्य घेतलं, ठीक आहे. त्याच पृथ्वीकडून मी क्षमा नावाचा गुण घेतला. हे क्षमा काय आहे? आता त्या क्षमेचा विस्तार बराच आहे. क्षमा काय आहे? आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आपण कुणाला ना कुणाला तरी प्रत्येक वेळेला जिम्मेदार धरत असतो. माणसाची ही वृत्ती आहे की मनुष्य नेहमी प्राप्त झालेल्या सुखाला कारण मी आहे आणि प्राप्त झालेल्या दुःखाला दुसरा कोणीतरी जबाबदार आहे हे मानत असतो. मला जेव्हा सुख मिळतं तेव्हा ते माझ्यामुळे मिळतं, पण मला जर दुःख होत असेल तर ते तुमच्यामुळे होतं. हा स्वभाव आहे. दुःख भोगावं लागलं की माणूस म्हणतो तरी मी त्यांना म्हणत होतो, त्यांनी ऐकलं नाही, मला करायला लावलं, म्हणून ही पाळी माझ्यावर आली. आणि जेव्हा सुख भोगायची पाळी येते तेव्हा मनुष्य म्हणतो जेव्हा दुःख होतं तेव्हा मनुष्य म्हणतो हे माझ्यामुळे झालं नाही. चांगलं प्रवचन चालू असताना आवाज आला, कुणामुळं? दुसऱ्यामुळेच येत असतो, आपल्यामुळं कधीच येत नाही. नेहमी दुःखाला जबाबदार दुसरा असतो आणि नेहमी सुखाला कारण मी असतो. परंतु जेव्हा दुसऱ्यावर दुःखाची जबाबदारी आपण लोटून देतो तेव्हा आपल्याला झालेल्या दुःखाचं कारण तो आहे हे कळल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये क्रोधाची भावना निर्माण होते. आपल्याला झालेल्या दुःखामुळे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. मग आपण त्याला काहीतरी त्याच्या मोबदल्यामध्ये किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून, त्याला प्रतिकार म्हणून आपण त्याला काहीतरी शिव्या देतो, रागावतो, ओरडतो, भांडतो, मारतो. हे सगळं जे आहे ना, हे सगळं क्षमेमध्ये चालत नाही. क्षमा मी मुद्दाम विरुद्ध आपल्याला आधी सांगतोय. क्षमा हा गुण असा आहे की समोरच्या माणसाला शिक्षा करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा त्याला शिक्षा न करणं ही क्षमा आहे. ऐका,
तुकाराम महाराजांना मंबाजीने मारलं. आपल्याकडे कथा सांगितली जाते. तुकाराम काय जे झालं कारण झालं असेल ते झालं असेल. त्यांनी काट्याने तुकाराम महाराजांना मारलं. आता काट्याने मारलं, तुकाराम महाराज आहेत ते मारायला नको होतं, मारलं. तुकाराम महाराजांना त्याला शिक्षा करणं शक्य होतं की नाही? सहज शक्य होतं. आपण जर तुकाराम महाराजांच्या अलौकिकत्वाचा विचार करू तर तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे नुसतं रागाने बघितलं असतं तरी त्याला स्वतंत्र सरपण लागलं नसतं. बरोबर आहे ना? एवढं सामर्थ्य तर तुकोबारांकडे होतच. तुकोबाराय फक्त रागावून त्याच्याकडे बघितलं असतं तुकोबाराने तरी उभ्याच्या उभा पेटला असता मंबाजी. त्याला मारण्याचं आणि शिक्षा करण्याचं पूर्ण सामर्थ्य असूनही शिक्षा न करणं ही क्षमा आहे. सामर्थ्य नसताना सोडून देणं ही क्षमा नाही आहे. ही क्षमा नाही आहे. रामायणामध्ये मारुतीरायांनी सीता मातोश्रींचा शोध लावला, परत आले, रामचंद्र प्रभूंना सगळा निरोप दिला आणि मग आता लंकेमध्ये जायचं ठरलं. सगळे निघाले, समुद्राच्या काठावर आले आणि त्यांना बसून राहावं लागलं. समुद्राने रामचंद्र प्रभूंना रस्ता दिला नाही. मग 3 दिवस रामचंद्र प्रभू बसून राहिले आणि मग 3 दिवसानंतर लक्ष्मणाला बोलताना रामचंद्र प्रभूंनी असं सांगितलं की लक्ष्मणा, माणसाच्या अंतःकरणामध्ये क्षमा नावाचा गुण असला तरी त्या गुणाच्या बाबतीमध्ये लोकांचा एक गैरसमज होतच असतो. या क्षमा नावाच्या गुणाच्या ठिकाणीही एक दुर्गुण आहे. काय होतं? रामचंद्र प्रभू म्हणाले, मनुष्य क्षमाशील असला की लोक त्याला भित्रा समजतात. लोक त्याला भित्रा समजतात. मी घाबरून नाही समुद्राच्या काठावर 3 दिवस बसलोय, मी क्षमाशील अंतःकरणाने बसलोय. देईल रस्ता, देईल रस्ता देईल. मी धैर्य बाळगून आहे. पण धैर्य बाळगूनही जेव्हा तो समुद्र रस्ता देईना तेव्हा मग रामचंद्र प्रभूंनी धनुष्यबाण काढलं. बाण जोडल्यावर मग तो समुद्र आपल्या परिवारासकट रामचंद्र प्रभूंना शरण आला आणि मग त्यांनी मी का रस्ता दिला नाही याची जी कारणं सांगितली ती स्वतंत्र असतील. आपला आत्ताचा तो मुद्दा नाही आहे. पण क्षमा धारण करून रामचंद्र प्रभू 3 दिवस बसले, धैर्य धारण करून बसले. पण त्या धैर्याच्या अंतरंगामध्ये जी क्षमा होती त्या क्षमेला समुद्राने मात्र भित्रेपणा ठरवला. आपण एखाद्याला क्षमा करतो. एखादा अडदांड माणूस आहे, जाता जाता आपला धक्का त्याला लागला आणि त्या अडदांड माणसाने आपल्याला धरलं आणि 2-4 वेळेला जमिनीवर आपटलं. आपल्याला मार लागला, सगळं झालं. आपण तिथून निघालो आणि समोर एका माणसाने आपल्याला विचारलं, अरे त्यांनी एवढं मारलं, तू एवढा, तो पैलवान चांगला धडधाकट आहे, 6 फूट उंचीचा आहे, आडवा तिडवा आहे, खूप त्याने त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याने आपल्याला उचलून 2-4 वेळेला धुतलेलं आहे, आपटलेलं आहे. आणि समोरच्या माणसाने विचारलं, त्यांनी तुला एवढं मारलं, तू एक तरी मारायचं. आपण म्हणतो नाही, जाऊ दे, मी त्याला क्षमा केली. ही क्षमा नव्हे, हा दुबळेपणा आहे. हा दुबळेपणा आहे. शिक्षा करण्याचं सामर्थ्य असताना क्षमेचा विचार करायचा असतो. सामर्थ्यहीनतेत क्षमेचा विचार होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना शिक्षा करणं ज्ञानोबारायांना सहज शक्य आहे. ज्यांना भिंत चालवणं शक्य आहे, ज्यांना मेलेल्याला उठवणं शक्य आहे, ज्यांना रेड्याच्या मुखातून वेद वदवणं शक्य आहे, वगैरे वगैरे सगळ्या चमत्कृती जरी आपण लक्षात घेतल्या तरी त्यांचं सामर्थ्य कमी नाहीये. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी तुकाराम महाराजांनी म्हटलंय, काय करू शकत नाहीत. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थोही ईश्वर हा, असं त्यांचं सामर्थ्य आहे. कर्तुम सामर्थ्य आहे, अकर्तुम सामर्थ्य आहे, अन्यथा कर्तुम सामर्थ्य संतांच्या जवळ आहे. पण हे सगळं असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला एका अक्षरानेही दुखावलेलं नाहीये. मंबाजींनी काट्याने मारलंय तुकाराम महाराजांना, पण मंबाजी तुकाराम महाराजांना विरोध करणारा असला तरी त्यांचा श्रोता होता. मग कीर्तनाला गेले, तुकाराम महाराज उभे राहिले आणि जागेवर मंबाजी दिसेना. मंबाजीला वाटलं आज आपण यांना मारलंय, आता कीर्तनाला गेलो तर ते कीर्तनात आपली लाज काढतील, म्हणून तो कीर्तनालाच गेला नाही, घरी झोपून गेला. तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले, जागेवर मंबाजी नाही आहे म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणाले, मंबाजी बुवा का आले नाहीत? मग तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले, तो झोपला होता. तुकाराम महाराजांना वाटलं की आपल्याला मारून मारून याचे हात दुखत असतील, म्हणून तुकोबाराय त्याचे हात दाबायला गेले.
आता त्याला तो दचकून उठला, तो म्हणाला काय करता? नाही म्हणे तुम्हाला मारण्याची सवय नसेल, त्यामुळे यांना काय रोज मार खायची सवय होती का? यांनाही मार खाण्याची सवय नव्हती, पण त्याला शिक्षा करण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा त्याच्या कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये ठेवणं ही क्षमा आहे. क्षमामध्ये त्याला फक्त त्याचा विचार काढून टाकणं ही क्षमा नाही आहे. त्याच्या कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये ठेवणं. इतका त्रास ज्ञानोबारांना झाला तरी ज्ञानेश्वर महाराजांनी भावना काय या समाजाप्रती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित, ही सर्व सुखत्वाची जी भावना समाजाप्रती ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये दिसून येते. इथे क्षमाशीलतेचा विचार केला पाहिजे. आणि क्षमेकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बहुतांश वेळेला पृथ्वीचं उदाहरण दिलेलं आहे. कारण पृथ्वीचं एक नावच क्षमा असं आहे. पृथ्वीला क्षमा असं म्हणतात. ही पृथ्वी क्षमाशील आहे, ती कधी आपल्याला कोणता त्रास देत नाही. त्या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण रांगत होते, पुष्कळ चरित्र आलंय. हरिसुरींनी त्याच्यावर फार सुंदर श्लेष केलेत. हरिभक्ती रसायन काय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीच्या संबंधाने 2 भक्ती रसायन ग्रंथांची निर्मिती आहे. एक भक्ती रसायन मधुसूदन सरस्वतींचं आहे आणि एक भक्ती रसायन हरिसुरींचं आहे. मधुसूदन सरस्वतींच्या भक्ती रसायनामध्ये भक्तीचं तत्वज्ञान आहे आणि हरिसुरींच्या भक्ती रसायनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे आध्यात्मिक अर्थ आहेत. दोन्ही, एक हरिभक्ती रसायन आहे आणि एक भगवत भक्ती रसायन आहे, अशी 2 भक्ती रसायन आहेत. याच्यात हरिसुरींनी फार सुंदर श्लेष त्या संबंधामध्ये साधलेत. भगवान श्रीकृष्ण रांगत होते. रांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी माती खाल्ली. देखील अशी माती खाता दावी आणे बांधी माता वगैरे तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. आता हे रांगताना भगवान श्रीकृष्ण कसे रांगत होते याचा विचार करताना तुकोबारायांनी वर्णन केलंय. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. कसे रांगत होते? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. डावा गुडघा जमिनीवर, उजवा हात जमिनीवर आणि डाव्या गुडघ्याने उजव्या हाताने उजवा गुडघा टेकवायचा नाही, उजवं पाऊल टेकवायचं. डावा हात टेकवायचा नाही, उजवा हात टेकवायचा आणि उजवा हात टेकवत टेकवत भगवान रांगत असे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आता हे तळवे भगवंतानी जमिनीवर टेकले, हात आपला जमिनीवर ठेवला भगवंतानी रांगण्याकरता. याचा आध्यात्मिक अर्थ काय हे सांगताना हरिसुरींनी त्याचा अर्थ असा सांगितला की आपला हात ठेवून त्यांनी पृथ्वीला आश्वस्त केलंय. हात पृथ्वीवर ठेवणं म्हणजे काय? जमिनीवर ठेवणं म्हणजे काय? पृथ्वीवर तो हात ठेवला आणि त्या पृथ्वीला आश्वस्त केलंय की तू जी गायीचं रूप घेऊन माझ्याकडे आली होतीस आणि पापाचं ओझं झालंय म्हणून त्या निवृत्ती करता मला येण्याची प्रार्थना केली होतीस ना, तो मी आलेलो आहे, तू चिंता करू नको, आश्वस्त केलं. आणि पृथ्वीवर भगवंतानी आपला उजवा हात ठेवला. याचा अर्थ काय? याचा अर्थ भगवंतानी त्या पृथ्वीला शाबासकी दिली. पाठीवर हात ठेवणं म्हणजे काय? आपल्या घरात मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, आपण त्याच्या पाठीवर हात ठेवतो, शाबासकी देतो त्याला उजव्या हाताने. मग उजवा हात पाठीवर ठेवणं म्हणजे काय? शाबासकी देणं. भगवंतानी पृथ्वीला शाबासकी दिली. कशा करता शाबासकी दिली? कशा करता? याचं कारण सांगताना हरिसुरींनी असंच कारण सांगितलं की तो हात पृथ्वीवर ठेवून भगवंतानी पृथ्वीला शाबासकी देऊन असं सांगितलं की बाई, तुझ्यावर सज्जनही नांदतात आणि तुझ्यावर दुर्जनही नांदतात. सज्जनही पृथ्वीच्याच पाठीवर आहेत आणि दुर्जनही पृथ्वीच्याच पाठीवर आहेत. पण सज्जन आणि दुर्जन हे दोघेही तुझ्या पाठीवर हात जगतात, तुझ्या पाठीवर वाढतात. याच्यातले सज्जन तुझी पूजा करतात. पृथ्वीत्वया धृता लोके देवीत्वम विष्णुना धृता म्हणतोस की नाही आपण रोज पृथ्वीची पूजा करताना? पृथ्वीची पूजा करताना आपण पृथ्वीला हात लावून नेहमीच म्हणतो पंचधारे मामदेवी पवित्रम कुरुच्या आसनम वगैरे. आपण रोजच पृथ्वीची पूजा करतो, पृथ्वीला हात लावून पृथ्वीची पूजा करतो. सज्जन तुझी पूजा करतात आणि दुर्जन मात्र तुला त्रास देतात. दुर्जन तुला त्रास देतात, तुझ्या अंगावर थुंकतात, तुला त्रास देतात, तुला खणतात,
तुला जेवढी क्षिती पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न हे लोक करतात. पण एवढं सगळं होऊनही सज्जन आणि दुर्जन दोघेही तुझ्या पाठीवर एकत्रित राहत असताना तू मात्र सज्जनांना अनुकूल आणि दुर्जनांना प्रतिकूल न होता दोघांच्याही अंतःकरणात दोघांच्याही बद्दल तुझ्या ठिकाणी समान भावना ठेवतेस. म्हणून खरी सज्जन तू आहेस, म्हणून मी तुझ्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देतो. हा श्लेष हरिसुरींनी केला की भगवंतानी पृथ्वीवर हात ठेवून तिला सांगितलं की तू क्षमाशील आहेस, तू दुर्जनांना त्रास देतात म्हणून दुर्जनांना तू त्रास देत नाहीस, त्यांना कधीही शिक्षा देत नाहीस. वास्तविक पृथ्वीने जर दुर्जनांना शिक्षा दिली तर पृथ्वीला कोणी बोलणार नाहीये. उलट ते उचित आहे, ते योग्य आहे. कारण खरंच ते तंबाखू खाऊन तिच्या अंगावर थुंकतात. तिला वाईट वाटायला पाहिजे. कोणी आपल्या अंगावर थुंकलं तर आपल्याला वाईट वाटणार नाही का? मग पृथ्वीला का वाईट वाटू नये? आपण त्याला शिव्या देणार नाही का? मग पृथ्वीनं त्यांना का त्रास देऊ नये? पण पृथ्वी कोणालाही त्रास देत नाही. पृथ्वी दुर्जनांनाही त्रास देत नाही. ही पृथ्वीची क्षमाशीलता माझ्या जीवनामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती धारण करणाऱ्या सर्वांच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये जर निर्माण होत असेल तर तो गुण मी पृथ्वीपासून घेतलेला आहे, हे भगवान दत्तात्रय बोलतात. याचा विचार हा गुण कशा करता लागतो? आता धैर्य गुण कशा करता लागतो याचा काल जसा विचार केला तसा आपण क्षमा नावाचा गुण कशा करता लागतो याचाही विचार करा. कशा करता क्षमा लागते माणसाला? आध्यात्मिक जीवनामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, या 24 गुरूंचा जो विचार भगवान दत्तात्रयांनी बोलून दाखवलाय, हे 24 गुण कुणाकुणाकडून घेतले तेही सांगितलंय. पण हे घेतले कशा करता? क्षमा नावाचा गुण धारण करून मला संपत्ती कमवायची आहे असा अर्थ नाही ना त्याचा. धैर्य नावाचा गुण धारण करून मला काहीतरी संपत्ती कमवायची आहे, नावलौकिक कमवायचा आहे असा अर्थ नाही आहे. हे 24च्या 24 गुण आणि त्याच्या प्राप्तीची जी अभिलाषा, ज्याच्या प्राप्तीची जी अपेक्षा, ती कशा करता आहे तर या 24 गुणांनी युक्त झाल्यामुळे आपल्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त व्हावा आणि त्याच्यातून आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून या 24 गुणांचा विचार आहे. त्यामुळे या प्रत्येक गुणांचा अनुबंध लावताना आपल्याला ब्रह्मज्ञानाशी लावला पाहिजे. प्रत्येक गुणाचा धैर्य कशा करता? ब्रह्मज्ञाना करता. क्षमा कशा करता? ब्रह्मज्ञाना करता. आपण विचार करा, क्षमेचा परिणाम मला ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीच्या अधिकारात झाला पाहिजे. मी क्षमा करावी का करावी? नाही, माणूस फार क्षमाशील आहे अशी त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून नाही ना. मला ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून मी क्षमा नावाचा गुण आचरणात आणावा. कशा करता? कारण आमच्या पारमार्थिक जीवनामध्ये आम्हाला प्रतिकूल होऊन प्रतिबंध करणारे अनेक लोक असतात. ते आम्हाला नीट काही करू देत नाहीत. ज्ञानेश्वरी वाचायला बसलं की म्हणतात जाऊया चला, कशाला वाचत बसलाय, आल्यावर वाचा, नंतर वाचलं तर चालणार नाही का? प्रतिबंध. वारीला निघाला, कशाला आता वारीला चाललाय, गर्दी एवढी असते, दर्शन होत नाही, होऊन जाऊ द्या सगळी गर्दी बाजूला, मग निवांत जाऊ, वारी होत नाही का त्याच्याने? प्रतिबंध. अनेक प्रतिबंध लोक आणतात, अनेक आणतात. आता हे प्रतिबंध जेव्हा येतात तेव्हा ते प्रतिबंध आल्याने आमच्या पारमार्थिक जीवनक्रमामध्ये अडचण निर्माण होते की नाही? तर होतच असते. लोक येतात, बोलत बसतात, लोक येतात, विकल्प देतात, लोक येतात, आमच्या साध्याच्या संबंधानं काहीतरी बोलून जातात, आमच्या साधनेतले दोष दाखवत राहतात. नाहीतर हे असं काही नसतंच. आम्ही एखादा ज्ञानाचा मार्ग आचरणात आणला की कोणीतरी येतं, हे ज्ञान काही खरं नसतं, मग या अद्वैतापेक्षा द्वैत बरं, द्वैतापेक्षा विशिष्टाद्वैत बरं, विशिष्टाद्वैतापेक्षा द्वैताद्वैत बरं, ही भांडणं होतातच. अनेक भांडणं, द्वैत आणि अद्वैताची भांडणं तर पुष्कळ आहेत, पुष्कळ चालू आहेत, अजूनही चालू आहेत. आपल्याला माहिती नसेल तर सांगतो, उभ्या आणि आडव्या गंधाची भांडणं अजून हायकोर्टात आहेत. उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं, अजूनही भांडणं आहेच. आणि लोक त्या बाबतीत कट्टर असतात. इतरांचं मत त्यांना मान्य होत नाही, ऐकून घेण्याची तयारी नाही, प्रतिवाद करण्याकरता तत्पर. याच्यामुळे होतं काय? नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये साधकाला, भक्ताला उपदेश करताना असं म्हटलंय, वादो नावलंब्य. हा भक्तांनी वादात पडायचं नसतं. त्याने आपल्याला त्रास दिला, क्षमा करून टाका. काय एवढं त्याच्यामध्ये? काय त्याच्यात काय? एखादा आला, मला तुमच्याबरोबर वाद करायचा आहे,
बाबा ठीक आहे, वाद करायचा आहे ना, काय पाहिजे तुला? नाही मला तुला हरवायचंय, मी तुला आत्ताच लिहून देतो मी हरलो म्हणून. बिघडलं काय? त्याच्याने काय आपला अधःपतन आहे का? अधःपतन आहे का? समर्थांच्या चरित्रात असं सांगतात की समर्थांकडे एक गृहस्थ गेले, विद्वान बुढे पंडित होते. त्यांना समर्थांची कीर्ती कळाली, गेले गडावर. समर्थ कुठे आहेत, समर्थ कुठे आहेत विचार. कल्याण स्वामींनी सांगितलं समोर झाडाखाली बस. गेल्यानंतर कोण आपण, कुठून आलात, काय नाही झालं. परिचय झाल्यानंतर काय काम काढलं? नाही मला तुमच्याबरोबर वाद करायचा. असं समर्थांनी सांगितलं तुम्हाला वाद करायचा आहे पण मला नाही करायचा. तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला करायचं असेल, मला नाही करायचा. त्याने सांगितलं असं कसं? मला करायचं आहे. हो तुम्हाला करायचं आहे पण माझी इच्छा नाही ना, मला काही माझं मत आहे का नाही, मला नाही करायचं. म्हणला नाही तुम्ही एवढे विद्वान आहेत, संत आहेत म्हणून मी आतापर्यंत ऐकत आलोय, मी माझं काही मत मांडणार आहे ते खोडून दाखवा. समर्थ म्हणाले नाही मला इच्छा. म्हणला नाही नाही माझ्याबरोबर वाद केलाच पाहिजे तो, मी तुम्हाला पराजित करेन. समर्थ म्हणाले ठीक आहे, पराजित करायचं असेल ना, मी तुला आज लिहून देतो की मी पराजित झालो, घे पत्र, जा उतरगड. तुझ्यामध्ये मी वेळ किती घालू? तो म्हणाला तसं नाही, वाद झाला पाहिजे. मग ते समर्थांनी पुष्कळ कल्याण स्वामींकडे पाठवलं. मोठी कथा आहे, समर्थांच्या तशा मान्यता प्राप्त चरित्रामध्ये ही कथा नाही आहे, पण चालत आलेली कथा आहे. मग पुष्कळ त्यांनी कल्याण स्वामींकडे पाठवलं, कल्याण स्वामींनी त्याला पराजित केलं वगैरे वगैरे सगळं झालं. ते म्हणाले मी काही वाद करत नाही, तुला वाद करायचा आहे ना, तुझा कल्याण स्वामी, कल्याणकडे जा. कल्याण स्वामींकडे, कल्याण स्वामींकडे घे, ते मला वाद करायचा आहे. म्हणून कल्याण स्वामींनी सांगितलं मला नाही करायचं. नाही पण तुमच्या गुरुनी मला सांगितलंय तुमच्याकडे जा म्हणून. कल्याण स्वामींनी सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल, मला नाही सांगितलं अजून ह्याच्याबरोबर वाद कर म्हणून. मला गुरु आज्ञा झाली पाहिजे का नाही, मी नाही वाद करणार. मग तो पुन्हा समर्थांकडे गेला. मग समर्थाने अरे कल्याण बघ बाबा तो काय म्हणतोय ते. मग तो म्हणाला बरं या इकडं करू वाद आपण. बर आले बसले. म्हणजे काय वाद, कशाचा वाद? नाही काही विचारा, मी तुम्हाला त्याला प्रतिरोध करतो. कल्याण स्वामी सुपाऱ्या, समर्थांना सुपारी विडा लागायचा, ते सुपाऱ्या मोजत बसले होते. ते समर्थांनी ते कल्याण स्वामींनी सुपाऱ्या घेतल्या ओंजळीमध्ये आणि त्याने विचारलं वाद करायचा ना, चला सांगा किती सुपाऱ्या आहेत. अचानक अशा सुपाऱ्या घेतल्या ओंजळीमध्ये, सांगा किती सुपाऱ्या आहेत. तो पंडित म्हणाला असं कसं सांगता येईल? तो म्हणला सांगत नसाल तर हारला म्हणून कबूल करा, मी सांगतो किती आहे. तुम्ही मोजून ठेवले असतील, मुळीच नाही. मी हे सोडून देतो, दुसऱ्या उचलतो, पुन्हा ओंजळीत सुपाऱ्या घेतल्या, सांगा किती आहेत. तो म्हणाला असं कसं सांगता येईल? म्हणे द्या लिहून, हारलो म्हणून. तुम्हाला सांगता येत ना, उत्तर नसेल तर हारलो म्हणून लिहून द्या. तो म्हणाला तुम्हाला येतील का? म्हणे येतील. म्हणे किती आहेत सांगा. कल्याण स्वामींनी सांगितलं या ओंजळभर सुपाऱ्या. मी कुठे तुम्हाला संख्या विचारली होती, मी तुम्हाला विचारलं सुपाऱ्या किती आहेत, ओंजळभर सुपाऱ्या आहेत. एवढंही तुम्हाला येत नाही, तुम्ही कसली तत्व चर्चा करता, चला निघा इथून. त्याला दिलं तिथून काढून, पण तो थांबला, त्याची खुमखुमी गेली नाही. त्यांनी समर्थांकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या एका विद्यार्थ्याला एक वाटी देऊन त्यांनी समर्थांकडे पाठवलं. आणि त्या विद्यार्थ्याबरोबर समर्थ तो गेला विद्यार्थी समर्थांकडे. समर्थाने विचारलं काय रे बाबा, काय तुझे गुरुजींचं म्हणणं आहे? त्यांनी वाटी दिली. ते म्हणे गुरुजींनी वाटी दिली. बरं काय पाहिजे? माझे म्हणे गुरुजींनी आमच्या सांगितलंय वाटीत ब्रह्म भरून पाठवा, वाटीभर ब्रह्म द्या, या वाटेत ब्रह्म भरून पाठवा असं आमच्या गुरुजींनी सांगितलं. समर्थ दुसऱ्या क्षणी उत्तरले तू आधी गुरुजींकडे जाऊन त्यांना म्हणा वाटीतलं ब्रह्म आधी रिकामं करून द्या, मग उरलेलं ब्रह्म भरून देतो. किती वाद केला म्हणजे त्याच्यामध्ये मिळेल. वादो नावलंब्य, हा नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय वाद करू नका, त्याच्यापेक्षा क्षमा करत राहा. कारण त्या जीव गोस्वामी आणि सनातन गोस्वामी, सनातन गोस्वामी हे जीव गोस्वामींचे आजोबा आहेत, आईचे वडील आहेत. त्यांच्या सनातन गोस्वामींच्या पाठशाळेमध्ये जीव गोस्वामी राहत होते. ऐकण्यासारखी कथा आहे. जीव गोस्वामी तिथे राहायचे, शिक्षण त्यांचं आजोबांकडे चालू. सनातन गोस्वामी शिकवायचे, जीव गोस्वामी पुष्कळ विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये जीव गोस्वामी. एके दिवशी जीव गोस्वामी बाहेर गेले होते आणि तेवढ्यात एक पंडित सनातन गोस्वामींकडे वादाची इच्छा घेऊन आला, आपण वाद करायचा. सनातन गोस्वामी म्हणाले पा मी भक्त आहे,
मी काही ज्ञानी नाही, पंडित नाही, शास्त्रवेत्ता नाही, मी आपला भगवंताचा उपासक आहे, नामस्मरणावर माझं लक्ष आहे, मला काही वादविवाद जमणार नाही. त्यांनी सांगितलं नाही, पण तुम्ही वाद करा, मी म्हणतो त्याला काहीतरी प्रतिरोध करा, प्रतिवाक्य द्या, विरोध करा, प्रमाण बोला. म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही. त्या पंडितांनी सांगितलं मग तुम्ही लिहून द्या मी हारलो म्हणून. ते म्हणाले हा तेवढं करू शकतो. सनातन गोस्वामींनी कागद घेतला, त्याच्यावर लिहून दिलं की या पंडिताबरोबर माझा वाद झाला आणि या वादामध्ये मी पराजित झालो. खाली सनातन गोस्वामींनी आपली सही केली. म्हणजे याच्यात तुमचं समाधान आहे ना, घेऊन जा. पत्र घेतलं, तो पंडित ते पत्र मिरवत निघाला की सनातन गोस्वामींना मी पराजित केलं, सनातन गोस्वामींना मी पराजित केलं. असा टेंभा मिरवत वाजत गाजत जेव्हा तो निघाला तेव्हा जीव गोस्वामी अर्ध्या रस्त्यात त्याला भेटले आणि जीव गोस्वामींनी विचारलं कुणाला पराजित केलं? अरे म्हणे इथं कोणी सनातन गोस्वामी नावाचे संत आहेत त्यांना पराजित केलं. आपल्याच गुरुजींना पराजित केलं हे ऐकल्यावर जीव गोस्वामींना राहावे ना. तर म्हणाले तुम काय पराजित करशील त्याला? अरे मी त्यांचा विद्यार्थी आहे, तू मला पराजित करून दाखव मग माझ्या गुरूंकडे जा. तो म्हणला बस वादाला. भर रस्त्यात वादाला दोघेही बसले, सगळी गर्दी जमली आणि त्या वादामध्ये जीव गोस्वामींनी त्या पंडिताला पराजित करून टाकलं. पंडित हारला. जीव गोस्वामींनी त्याच्या जवळचे ते सगळे विजयपत्र काढून घेतले, त्याचा टेंभा विजवून टाकला, त्याला तिथून हाकलून दिलं आणि मग जे जमलेले होते त्यांनी जीव गोस्वामींची मिरवणूक काढली. अरे एवढ्या मोठ्या पंडिताला यांनी एवढ्या लहान मुलांनी हरवलं म्हणून ती मिरवणूक जशी त्यांच्या आश्रमाकडे पाठशाळेकडे जायला निघाली तेव्हा काही विद्यार्थ्यांनी सनातन गोस्वामींना असं सांगितलं की आपल्या जीवानी त्या तुम्हाला हरवलेल्या पंडिताला हरवलंय आणि त्याची विजयपत्र हिसकावून घेतली आहेत आणि आता तो मिरवत आपल्या आश्रमामध्ये यायला लागला. हे जेव्हा सनातन गोस्वामीने ऐकलं तेव्हा सनातन गोस्वामी आपल्या आत खोलीमध्ये गेले. दार लावताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही जीवाला एक निरोप द्या की याच्या पुढे मला त्याचं तोंडही बघायचं नाही, त्यांनी माझ्याकडे येऊ नये, माझ्याजवळ राहू नये. हे मिरवत आले गुलाल उधळून आणि आल्यानंतर त्यांना निरोप मिळाला की गुरुजींनी सांगितलंय तुमचं तोंडही बघायचं नाही. मग वाईट वाटलं. मोठी कथा आहे, थोडक्यात सांगतो. जीव गोस्वामी सनातन गोस्वामींच्या खोलीच्या बाहेर पायरीवर बसून राहिले, अन्न पाण्याचा त्याग केला. काय चुकलं माझं? त्या पंडितांनी माझ्या गुरूंचा अपमान केला तर मी त्या अपमानाचा प्रतिशोध घेतला. चुकलं काय? मी त्यांना पराजित केलं, चुकलं काय? माझ्या गुरुजींनी माझं तोंड बघू नये असं मी काय वागलो? कशा करता असं झालं असेल? त्यांनी बाहेरून दार वाजवलं, गुरुजी दार उघडा ना, मला दर्शन घेऊ द्या ना, मला शिक्षा नका ना करू. पण सनातन गोस्वामी ऐकायला तयार नाहीत. त्यांनी आतून सांगितलं जीवा तू निघून जा, मला या आश्रमामध्ये तुझी गरज नाही, अशी मुलं मला नको आहेत, तू जा इथून निघून. नातू आहे तो, जा इथून निघून, अजिबात इथं राहायचं नाही, मला तोंड बघायचं नाही. मग मात्र त्यांचा धीर सुटला, रडायला लागले जीव गोस्वामी. गुरुजींना सांगितलं गुरुजी असं करू नका, माझा प्राण जाईल, मला फार वाईट वाटतंय, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, माझी काय चूक झाली मला समजावून सांगा, याच्या पुढे मी अशी चूक करणार नाही. शेवटी त्यांच्याही अंतःकरणाला पाझर फुटला आणि सनातन गोस्वामी 2 दिवसानंतर बाहेर आले. जीव गोस्वामींनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि जीव गोस्वामींनी त्यांना विचारलं गुरुजी काय चुकलं माझं? त्यांनी सांगितलं एक चूक नाही, तुझ्या 2 चुका झाल्या, तुझ्या 2 चुका झाल्या. काय चुकलं? अरे म्हणे मी त्याला विजयपत्र लिहून दिलं होतं, त्याच्याने तो आनंदित झाला होता, आनंदानं तो आपल्या घरी निघाला होता. मग तुझ्या गुरुजींनी ज्याला आनंद दिलाय त्याला दुःखी करण्याचा तुला कोणी अधिकार दिला? तुला कोणी अधिकार दिला? कशा करता त्याला दुःखी केलं? मी जर त्याला आनंद दिला होता, कसा द्यायचा तो माझा प्रश्न आहे. मी वाद झाला का न झाला याचा विचारच नाही. मी त्याला आनंद दिला होता की नाही? दिला होता. मी त्याला विजयपत्र लिहून दिलं होतं, त्याच्याने तो आनंदित झाला होता. मग आपल्या गुरूंनी ज्याला आनंदित केलं त्याला तुला दुःखी करण्याचं काय कारण आहे? मी ज्याला आनंद दिला त्याला जर तू दुःख देणार असेल तर असा विद्यार्थी मला माझ्या पाठशाळेत नकोय, निघ. आणि दुसरी एक महत्वाची चूक, याही पेक्षा मोठी चूक तुझ्याकडून झाली. काय चूक झाली? अरे तो अहंकाराने आला होता, मला अहंकाराने त्याला प्रत्युत्तर द्यायचं नव्हतं. मी त्याला त्या अहंकारापोटी क्षमा केली होती, मी त्याला विजयपत्र लिहून दिलं होतं. तू म्हणशील तसं जा बाबा, सुखानं जा, आमचं काही म्हणणं नाही. पण तू त्याला रस्त्यात अडवलंस, त्याच्याबरोबर वाद केलास,
त्याच्या वाक्याला प्रतिवाक्य दिलंस, त्याच्या प्रमाणाला प्रतिप्रमाण दिलंस, आणि हा सगळा वाद किती तास चालला होता? जीव गोस्वामींनी सांगितलं जवळजवळ 3 तास आमचा वाद चालू होता. सनातन गोस्वामींनी सांगितलं या 3 तासामध्ये तू त्यांना वादामध्ये पराजित केलंस, 3 तास त्यांच्या बरोबर वाद केलास. मला दुःख याचं आहे की तुझे भजनाचे 3 तास तू वाया घालवलेस, नामस्मरणाचे 3 तास तू वाया घालवलेस. वाद करताना, भांडण करताना आपला भजनाचा काळ आणि साधनेचा काळ वाया जातो. याच्याकडे लक्ष ठेवून क्षमा करून टाकली तर आपला तेवढाच काळ पारमार्थिक साधना परिपूर्ण करण्याकरता उपयोगात आणता येतो. याच्याकरता क्षमा नावाचा गुण आपल्याकडे असला पाहिजे. क्षमा गुण आपल्याकडे असावा. कशा करता असावा? ब्रह्मज्ञानाकरता असावा. क्षमेने ब्रह्मज्ञान येतं का? एका गुणानेही परमात्म्याची प्राप्ती होते, नाही असं नाही. पण क्षमा नावाचा गुण कशा करता? आपल्याला आपला वेळ वाया जाऊ न देता आपल्या साधनेमध्ये रत राहायचं असेल, कारण अभ्यासाचा काळ क्षणाक्षणाने वाचवावा लागतो. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थमच साधयेत आहे ना आपल्याकडे. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. आपण सुभाषित शिकलोय शाळेमध्ये 8वा. क्षण वाया गेली तर विद्या तेवढी वाया गेली, आणि कण वाया गेला तर तेवढं धन वाया गेलं. म्हणून क्षणशः कणशः चैव, कणाकणानं आणि क्षणाक्षणानं माणसानं क्षणाक्षणानं विद्या मिळवली पाहिजे, आणि कणाकणानं धन साठवलं पाहिजे. क्षण वाया गेला, विद्या वाया गेली, आणि कण वाया गेलं, धन वाया गेलं. अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थमच साधयेत गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. असं वचन विस्तार आहे पुष्कळ. क्षण वाचवला पाहिजे, आमचा वेळ वाचवला पाहिजे. ही वेळ पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार नाही. पुढचा जन्म आपल्याला माणसाचाच मिळेल, सांगता येणार नाही. आत्ता मिळालाय. बुद्धीचा पालट धरारे काही मागुताहा नाही मनुष्य देह, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. नको, हा मनुष्य देह पुन्हा येईलच याची शाश्वती नाही. आत्ता जेवढा वेळ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला परमात्मा प्राप्ती करता मिळाला, आपल्या साधने करता मिळाला, आपला अभ्यास आपल्या अभ्यासाकरता मिळाला, आणि त्या अभ्यासानं जर आमच्यावर भगवत कृपा होणार असेल, त्या नामस्मरणाने जर आमच्यावर भगवत कृपा होणार असेल, तर आमचा क्षण क्षण नामस्मरणामध्ये व्यतीत झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आम्ही क्षणभर सुद्धा आम्हाला आमचा वाया जाऊ देत नाही आम्ही. बस तुकाराम महाराजांनी देवाला म्हटलंय, देवा अर्धा निमिष जरी तुझा विसर आम्हाला पडला तरी आमचा प्राण जाईल अशी आमची अवस्था आहे. तेवढा वेळ सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही वाया. तन्हानी तन्महाछिद्रम मोठं वचन आहे त्या संबंधामध्ये. कशा करता? तीच हानी आहे, तेच महाछिद्र आहे. आपल्या जीवनातली सगळ्यात वाईट वेळ तीच आहे. यन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवो न चिंत्यते. अरे आपला निमेष, आपला मुहूर्त, आपला क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाशिवाय वाया जाईल तर ती आपल्या जीवनातली सर्वात मोठी हानी आहे. शास्त्रांनी आपल्याला चिंतन सांगितलं. मग जर वादविवाद आम्ही करत बसलो तर एवढा सगळा वेळ वाया घालवून जर परमात्मा प्राप्ती होणार नसेल तर क्षमा अंतःकरणामध्ये बाळगावीन. तेवढाच वेळ वाचवून आपण परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं. हा शहाणपणा असेल तर त्याच्याकरता म्हणून क्षमा नावाचा दैवी गुण आपल्या ठिकाणी असला पाहिजे. पुष्कळ इतिहास आहे, पुष्कळ त्याच्या चर्चा आहे. आता सगळाच विचार नाही आहे. परंतु क्षमा नावाचा गुण, क्षमेने ब्रह्मज्ञान होतं का? प्रश्न तो नाहीच आहे. आपण भागवताचा 9वा स्कंध त्याच्याकरता बघा. भागवताच्या 9व्या स्कंधामध्ये सगळी चरित्र आली आहेत. ईशानो कथा नावाचं जे महापुराणाचं लक्षण आहे ते भागवताच्या 9व्या स्कंधामध्ये प्रकट झालं. या सगळ्या ईशानो कथा आहेत. ईश्वर, ईश या हा शब्द जो आहे ना, ईशितुम शीलम यस्य या अर्थाने चालतो. ईश्वर म्हणजे परमात्मा याच अर्थाने प्रत्येक वेळेला नाही आहे. ईश्वर शब्द नियमनशीलता याच्याकरता वापरला जातो. जो नियमन करू शकतो तो तिथला ईश्वर असतो. जो नियमन करतो तो ईश्वर. राज्याचं नियमन करणारा राजा हा त्या राज्याचा ईश्वर असतो.
त्या राज्याचा ईश्वर असतो. राजाला देव म्हणतात, देवाच्या जागी मानलं जातं राजाला. का? कारण तो नियमन करतो म्हणून. ईशितुम शीलम, ईशनशीलता, नियमनशीलता हा त्याचा अर्थ आहे. सगळा नवमस्कंध या चरित्रात आहे. आपण परवा ह्याची कथा, नाभागाची कथा बघून आलो. अंबरीशाची चरित्र कथा नवमस्कंधात येते. रामचंद्र प्रभूंचं चरित्र, सूर्यवंश चंद्रवंश दोन्ही वंशातल्या कथा नवमस्कंधामध्ये पुष्कळ, सगळ्या कथाच आहेत नवमस्कंधामध्ये, दुसरं काहीच नाही आहे. त्या शर्यतीची कथा येते, सुकन्या आणि शर्यतीची, त्यांची कथा नवमस्कंधामध्ये येते. कशा करता एवढ्या सगळ्या कथा आल्या आहेत? एवढ्या सगळ्या कथा एकत्रित रूपाने एका स्कंधामध्ये सांगण्याचं भागवताला काय कारण आहे? याचं उत्तर हेच आहे की या कथा आमच्या मनोरंजनाकरता भागवतांनी सांगितल्या नाही. या प्रत्येक कथेमध्ये ज्या ज्या व्यक्तिमत्वाची ती कथा आली, त्या त्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी असणारा एक गुण सुद्धा परमात्मा प्राप्ती करता अनुकूल ठरतो, हे सांगण्याकरता या सगळ्या कथा आल्या. मग त्याच्यामध्ये कुणाचं वैराग्य असेल, कुणाचा सरळपणा असेल, कुणाची नियमनिष्ठता असेल, कुणाचं समर्पण असेल, कुणाची शरणागती असेल, कुणाचं प्रभुत्व असेल, कुणाचं वैराग्य असेल, काय जे असेल ते असेल. पण हे सगळ्या राजांच्या कथा आहेत. अंबरीशाची कथा आहे या सगळ्या, किंवा भागवतामध्ये आपण इतरत्र बघितलं तर प्रल्हादाची कथा आहे, ध्रुवाची कथा आहे, जडभरताची कथा आहे. या कथेतून काय सिद्ध केलं त्यांनी? ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केल्याचं वर्णन आहे. ध्रुव तपाला गेले, भगवंताची कृपा झाली, आढळपद मिळालं, त्यानंतर ध्रुव वनातून परत आले आणि परत आल्यानंतर आपल्या वडिलांचं उत्तानपादाचं राज्य त्यांनी घेतलं आणि 36,000 वर्ष ध्रुवाने राज्य केलं असं भागवतांनी सांगितलं. जडभरताने 1 कोटी वर्ष राज्य केल्याचं वर्णन भागवतात आलं. आता 36,000 वर्ष राज्य केलं आणि 36,000 वर्षाच्या राज्यानंतर त्या ध्रुवाला असं वाटलं की आता किती वर्ष आपण राज्य करायचं, बस झालं. मग आता सगळी अनुकूलता सिद्ध करून त्याने आपलं राज्य पुढच्या पिढीच्या हातामध्ये दिलं आणि राज्याबद्दल निर्ममता अंतःकरणामध्ये धारण करून निर्मम होऊन ध्रुव त्या राज्यातून बाहेर पडले आणि अरण्यामध्ये गेले, भगवत चिंतन केलं, त्यांना आढळपद मिळालं वगैरे वगैरे. पुढचा चरित्र भाग आहे. 36,000 वर्ष राज्य करूनही त्यांना ते राज्य सोडावं वाटतं. आम्हाला आमच्या कमरेची एकही किल्ली कमी होऊ द्यायची नाही आहे. 36,000 वर्षाचं राज्य आहे, पण एका विवक्षित क्षणी ते सगळं सोडून देतात आणि निर्मम होऊन बाहेर पडतात. त्यांना कशाच नाही होय, आता आपलं हे राज्य आहे कसं होईल आपण गेल्यानंतर, काही नसतं. आपण चिंता करतो. एका म्हातारीबाईंनी सांगितलं, महाराज माझ्या नंतर घराचं कसं होईल? म्हणलं जाऊन बघ, आपोआप सगळं होतं. कुणाचं कुणामुळे काय अडलं मला सांगा ना. कुणाचं कुणामुळे काय अडलं का कुणाचं घर? आम्हाला चिंता असते माझ्या नंतर कसं होईल. अरे काय व्हायचं असतं? परमात्मा असतोच, काळजी होतच असते, मुलं शिकतच असतात, परंतु आपल्याला त्याची चिंता. 36,000 वर्षाचं राज्य करून ध्रुव निर्मम अंतःकरणाने बाहेर पडले. ममत्व नाही, सोडलं ते सोडलं. वैराग्य नावाचा एक गुण जरी अंगी असला तरी परमात्मा प्राप्ती करता त्याची उपयुक्तता आहे की नाही सांगा. नवमस्कंध सगळी चरित्र अशा पद्धतीची आहेत. सगळी चरित्र, कुणाला वैराग्य असेल, कुणाला नियमनिष्ठता असेल. अंबरीशाचं चरित्र नियमनिष्ठता दाखवणार आहे. नियमात राहिलं पाहिजे माणसाने हे सांगणारे चरित्र आहे अंबरीशाचं. हा गुण आपल्या ठिकाणी असला पाहिजे. माणसाने एकदा एक नियम केला, बस केला. 31 डिसेंबरला नियम करायचा रात्री आणि 1 जानेवारीला मोडायचा, ही आपली परंपरा. अंबरीशाचा एकादशीचा नियम आहे. अंबरीशा कारणे एकादशीचा छंद आहे का नाही? एकादशीचं व्रत आहे. एकादशीचं व्रत आणि द्वादशीचं व्रत ही दोन्ही व्रत एकच आहेत. दोन्ही व्रत एकादशी करणं, या दोन्ही व्रतामध्ये एकादशीलाच प्राधान्य आहे. द्वादशी व्रत करणं म्हणजे एकादशीच करणं आहे आणि एकादशीचं व्रत करणं म्हणजे एकादशीच करणं आहे. पण धर्मशास्त्राने या दोन्हीमध्ये फरक असा केलाय, उपवासाला महत्व दिलं की ते एकादशीचं व्रत झालं आणि पारण्याला महत्व दिलं की द्वादशीचं व्रत झालं, एवढाच फरक आहे. अंबरीशाने द्वादशी सोडण्यापूर्वी, ते आपल्याला कथा माहिती आहे, सांगणं हा माझा हेतू नाहीये, पण अंबरीशाची नियमनिष्ठता बघा. माणसांनी नियमात राहिलं पाहिजे, तेवढा नियम पाळला बस आहे.
नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, माझा नियम चालवा. काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. तुकाराम महाराज म्हणतात कुठलाही नियम न पाळता जगणारी माणसं म्हणजे कुत्र्यासारखी असतात. काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, सकाळी उठल्याबरोबर भूक लागते, स्नान करावं, कपाळाला लावावं, देवासमोर उभं राहावं, पूजा करावी, काही प्रार्थना करावी, काही स्तोत्र म्हणावेत, रामकृष्ण हरी म्हणावं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं, देवासमोर जाऊन काही ध्यान करावं, कपाळाला गंध लावावं, शुचिरभूत व्हावं. उठलं की माणसाला त्याच अंथरुणावर भाकरी लागते. तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्यात आणि याच्यात काय फरक आहे? काय फरक आहे? काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान. पण नित्यनियम पाळला तर परमात्म कृपा होते, हे ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठामध्ये आलं की नाही? नित्यनेमाने मनुष्य वागत राहिला तर लक्ष्मी वल्लभ तया जवळी हे परिणाम आहे. म्हणजे नियमनिष्ठता हा एक गुण आला तरी भगवत कृपेकरता तो पुरेसा आहे. पण त्याच्याने पुढं काय? आम्हाला या गुणांची संपदा हवी कशाला? तर या कारणाकरता हवी आहे. ब्रह्मज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता. म्हणून क्षमा आणि धैर्य हे दोन्ही गुण मी पृथ्वीकडून घेतले. भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात की हे दोन्ही गुण मी जसे पृथ्वीकडून घेतले तसं पृथ्वीकडून मी अजूनही काही घेतलं. पृथ्वीपासून निर्माण झालेले पर्वत आणि पृथ्वीच्याच पोटामध्ये निर्माण झालेले वृक्ष, या दोघांकडूनही मी काही घेतलं. या दोघांकडूनही. आता हे पृथ्वीवरचे पर्वत म्हणजे पृथ्वीपासूनच, पृथ्वीजेच आहेत ते. वृक्ष म्हणजे पृथ्वीजेच आहेत एका अर्थाने. आणि त्याचा विचार करताना त्यांनी असं सांगितलं की यांच्याकडून मी हे सगळं घेतलं. काय घेतलं? पृथ्वीकडून धैर्य घेतलं, क्षमा घेतली. पृथ्वीपासून जे पर्वत निर्माण झाले त्या पर्वताकडून आणि त्या वृक्षाकडून मी काही गुण घेतला. काय गुण घेतला? वृक्षाचं चिंतन तर ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं केलंय 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन करताना. वारंवार त्या वृक्षाचं उदाहरण दिलंय. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अशी अनेक काही रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं म्हटलंय. या सगळ्यांना परमात्म्याने निर्माण केलं, ते परोपकाराकरता निर्माण केलं. आणि भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात की पर्वत आणि वृक्ष या दोघांकडून मी एक गुण शिकलो, तो म्हणजे परोपकार. मी परोपकार त्यांच्याकडून शिकलो. आपल्याला आपलं जीवन मिळतं ते परोपकाराकरता मिळतं. परोपकाराय वहंती नद्या वगैरे वगैरे आपण नेहमी त्याचा विचार सांगतो. या गतीनं मी गेलो तर मला नाही वाटत की परवा दिवशीपर्यंत 24 गुरु पूर्ण होतील. जेवढे होतील मला गडबडही नाही. मला काय जेवढे झाले तेवढे झाले. याच्यात काय आहे? सगळेच गुण आपल्या अंगी यावेत असं नाही. याच्यातला एखादा आला तरी ब्रह्मज्ञानाकरता तो उपयुक्त ठरतोय. त्यामुळे तेवढ्या एका गुणाचा 2 गुणाचा विचार झाला तरी मला पुष्कळ आहे.